कथेचं नाव पसायदान. लेखक कल्लापा ज्योतिबा पाटील. उन्हाळा संपून आता पावसाळा ऋतू सुरू होणार होता. जूनचा पहिला आठवडा संपला आणि दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू झाली. चिमण्या पाखरांनी शाळा गजबजू लागली. सुट्टीत गावानं गेलेली मुलं शाळा सुरू झाली तरी अजून शाळेत आली नव्हती. तर पहिली दाखल होणारी काही मुलं ती शाळेत यायची होती. या शाळेत पास होऊन काही मुलं पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी गेली होती. मुलांची ये जा करता करता शाळा मुलांनी गजबजायला लागली. शाळा सुरू होऊन जूनचा दुसरा आठवडा संपला आणि तिसऱ्या आठवड्यात शाळा आता कुठं रुळावर आली. पहिलीची सारी मुलं पहिलीच्या वर्गात दाखल झाली. त्यांची गाणी, गोष्टी, अक्षर ओळख सगळं काही सुरू झालं. 40 मुलांची शाळा आता अगदी व्यवस्थित सुरू झाली. तिसऱ्या आठवड्याच्या शनिवारी सकाळी परिपाठ सुरू झाला. राष्ट्रगीत झालं. प्रतिज्ञा झाली. प्रभू तू दयाळू कृपावंत दाता ही प्रार्थना सकाळी सकाळी सुरेल आवाजात मुलांनी गायली. त्यानंतर एका विद्यार्थ्यानं वार, दिनांक, पंचांग सांगितलं तर दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं सुविचार सांगितला. त्यानंतर साऱ्या विद्यार्थ्यांनी भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई हे समूह घेत अगदी ताला सुरात म्हटलं. त्यानंतर मौनची ऑर्डर देताच पाटील गुरुजी मुलांना म्हणाले, अरे मुलांनो थांबा. हे बघा, आपली शाळा सुरू होऊन आता 15 दिवस होत आलेत. आज शनिवार आहे आणि नियमितप्रमाणे दर शनिवारी परिपाठाच्या शेवटी पसायदान म्हणायचं आणि मग त्यानंतरच मौन घ्यायचं. आलं लक्षात? ऑर्डर देणाऱ्या मुलाला गुरुजी म्हणाले, चल संतोष, पसायदानाची ऑर्डर दे आणि बघा सगळेजण पद्मासन मध्ये बसून घ्या. संतोषनं सगळ्या विद्यार्थ्यांना पद्मासन मध्ये बसण्याची ऑर्डर दिली आणि तो म्हणाला, एक साथ पसायदान सुरू कर. पद्मासनात बसलेली काही मुलं ही म्हणायला लागली, आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. मांडी घातलेली नवीन दाखल झालेली पहिलीतली मुलं गप्पच होती. इतर काही मुलं पसायदान म्हणत होती. तर पुढं काय म्हणावं हे न येऊन 12 मुलं गप्पच झाली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. इथपर्यंत म्हणणाऱ्या मुलापैकी पुढचं पसायदान तर 1-2 मुलंच म्हणायला लागली, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात. यापुढचं पसायदान तर या शाळेतील एकमेव विद्यार्थी म्हणत होता. तो होता ज्ञानू. ज्ञानूनं येत मने श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरेज्ञ ज्ञान देवो, सुखिया झाला सुखिया झाला असं म्हणून त्यानं मौन पाळलं. साऱ्यांनीच मौन पाळलं. ऑर्डर देणाऱ्या संतोषनं मौन समाप्तची ऑर्डर दिली. तसं साऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या हातांची बोटं डोळ्यावर ठेवत ओंजळीत हळूहळू डोळं उघडलं. शाळा भरवलेल्या हनुमानाच्या मंदिरात सकाळी सकाळी कुणीतरी हनुमानाची पूजा करून फुलं वाहून गेले होते. गुरुजींनी त्या हनुमानापुढील फुल वर्गातल्या बंडूला आणायला सांगितलं. तसं टोनकन ओढी मारून त्या बंडूनं हनुमानाच्या समोरचं फुल आणून गुरुजींकडे दिलं. ते फुल हातात घेऊन गुरुजींनी ज्ञानूला समोर बोलावलं आणि ते म्हणाले, हे बघा विद्यार्थ्यांनो, आपल्या शाळेतून 7वी पास होऊन 10 विद्यार्थी बाहेरगावी शिकायला गेलेत आणि ते विद्यार्थी गेल्यामुळं आणि तुम्ही सुट्टीत पसायदान विसरल्यामुळं तुम्हापैकी कुणालाही शेवटपर्यंत पसायदान म्हणता आलं नाही. पण या 4थी शिकणाऱ्या ज्ञानूनं अगदी बिनसू स्पष्ट आवाजात शेवटपर्यंत पसायदान म्हटलं आणि त्याबद्दल मी हे देवाचा आशीर्वाद देणारं फूल देऊन त्याचं अभिनंदन करतोय.
गुरुजी बोलताना, ज्ञानोचं अभिनंदन करताना आ करून ऐकणारी मुलं आता ज्ञानोचं टाळ्या वाजून कौतुक करायला लागली. खरंच आज ज्ञानोनं साऱ्या मुलांच्या टाळ्या जिंकल्या होत्या आणि गुरुजीचं मनही जिंकलं होतं. डोंगरी दुर्गम गावात शाळा शिकणारा गरीब ज्ञानू हा हुशार होता. तसा तो प्रामाणिक होता, मितभाषी होता, स्वभावानं साधा होता, अंगानं सडपातळ होता. तसा तो चपळही होता. ज्ञानू मागील येतेत असताना गुरुजींनी शाळेतील मोठ्या वर्गाच्या मुलांची एका किल्ल्यावर सहल काढली होती. या सहलीला गुरुजींबरोबर मीही जाणार असा ज्ञानूनं घरी हट्ट केला होता. त्याच्या वडिलांनी विनंती करताच ज्ञानूला गुरुजी सहलीला घेऊन गेले होते. डोंगर दऱ्यातून चालत चालत एका कड्यावरून खाली चिंचोळ्या ओढ्यातील नाळीतून मुलं उतरत होती. ही डोंगरातील काटक मुलं मोठ्या हिमतीनं आणि चपळाईनं तोल सावरत उतरताना पाहून गुरुजींना शिवकालीन मावळ्यांची आठवण झाली होती. ओढ्यातील मोठ्याल्या दगडावरून उतरताना लहानग्या ज्ञानूला गुरुजी आपला हात द्यायचे. ज्ञानू, सावकाश उतर, पुढे जाऊ नको, चालताना जरा मागं राहिला. अरे आला का रे ज्ञानू, अशी त्याची काळजी घेत किल्ला दर्शनाची गुरुजींनी सहल काढली होती. सरीला पावलोपावली ज्याची काळजी घेतली त्या लहानग्या ज्ञानूनं आज संपूर्ण पसायदान बिनचूक म्हटलं. ज्ञानू बुद्धिवान आहे, या डोंगरातील हिर आहे, याचा गुरुजींना अभिमान वाटला म्हणून गुरुजींनी त्याचं फूल देऊन कौतुक केलं होतं. जून अखेर पावसानं जोर धरला. जुलैच्या पहिल्या 15 वड्यात या डोंगर दऱ्यातून वारा सुसू आवाज करत घुमायला लागला. पाऊस तर वाऱ्याबरोबर धो धो कोसळत होता. सतत कोसळणाऱ्या पावसानं उतरत्या छपराच्या घरावरून अखंड पडणाऱ्या पाखणीतून आता हिरवं शिवाय लोंबायला लागलं. शिवाळलेल्या तांबड्या अंगणाने हिरवा रंग हा धारण केला. इरल्याशिवाय माणसं घरातून बाहेर पडत नव्हती. घोंगवणाऱ्या सततच्या वादळ वाऱ्यानं गावातील विजेच्या तारा तुटलेल्या. गावातील लाईट 8 दिवस झालं गायब झाली होती. गावावर दिवसा पाऊस वाऱ्यानं आणि रात्री पाऊस वाऱ्यासह अंधारानं साम्राज्य स्थापन केलं होतं. ज्ञानू हा घरातला सर्वांचा लाडका होता. तसा मोठा चुलता गजू तात्या आणि चुलती सुंदरा यांचाही तो लाडकाच होता. त्यांनी ज्ञानू लहान असल्यापासून त्याला लळा लावला होता. 20 जुलैची रात्र ज्ञानूनं रॉकेलच्या दिव्यासमोर बसून गुरुजींनी सांगितलेला अभ्यास केला, जेवला आणि रोजच्यासारखा शाळेतल्या गमती जिमती सांगत सांगत आई बाबांच्या मध्ये झोपी केला. दिव्याला हातानं वारं घालून दिवा विझवला. खोलीभर नुसता अंधार आणि शांतता. घराबाहेर आपल्या एका लईत पडणारा पाऊस आणि घोंघवणारा वारा. रात्रीचे वाजले असतील 12. तसा अंधारात अचानक ज्ञानू जोरानं ओरडला, आई आई बाबा, माझ्या हाताला कशानं तरी चावलंय, लय दुखतंय, काहीतरी चावलंय. त्या पोराच्या ओरडण्यानं आणि धडपडण्यानं खडबडून जागा होत उषाकडच्या माचीची गाडी उडून गाही गाही नाईनं दिवा पेटवला. बाबा ज्ञानू, तो असा का ओरडला म्हणून उठला. तसं ज्ञानू डाव्या हाताच्या बोटाला दाबत म्हणाला, बाबा बाबा, मुंगळा चावला, इथं चावला. ज्ञानूच्या बोटाला बघितलं, त्याची समजूत घातली, त्याला पाणी प्यायला दिलं. ज्ञानू, आग होते का रे, दुखते का जास्त, असं बाबानं विचारताच रडवीला चेहरा करून ज्ञानू म्हणाला, होय होय बाबा, लय दुखतंय, इथं लय दुखतंय. तसं त्याच्या बोटाला दाबत चुळत तोंडानं फुंकर मारत बाबा म्हणाला, पोरा, हळूहळू दुखायचं कमी होईल. हा, काही वेळ जातोय. तोच ज्ञानू काहीली करायला लागला. तसं बाबानं आपला भाऊ गजूला हाक मारली. गजूची बायको सुद्धा एवढ्या रात्री हाक का मारली असं म्हणून गाईनं ती दोघंही आली. या साऱ्यांची गडबड ऐकून शेजारी पाजारी जागे झाले. ज्ञानूचं जोराचं रडणं, त्रास, ती तळमळ, ती बघून शेजारचा तुकाबा म्हणाला, ए लेखाओ, हे काय मुंगळ्यानं चावलं असं मला नाही वाटत. पोराला किती त्रास व्हायलाय बघा. दुसरं काहीतरी चावलं असेल आणि तसं दिसतंय. हे ज्ञानू, बघू कुठल्या बोटाला चावलं, बघू. बोटाला दंश झाल्याचं आता स्पष्ट दिसत होतं.
तसं तुकाबा म्हणाला, हे पुरावं, आता इथं येळ काढत बसू नका, मध्यरात झाले, पावसाचा जोर वाढतोय, याला काही बी करून दिस उगवायच्या तालुक्याला दवाखान्यात पोचवायला पाहिजे. बघा, उरका लवकर. या साऱ्या गोंधळानं अंधारातही शेजारी पाजारी जमा झाले. या डोंगरातल्या गावातून खालच्या गावात जायला किमान 1 तास लागणार होता. गावात कोणतंच वाहन नव्हतं. शेजारच्या गावात एक टेम्पो होता. ओरडणाऱ्या तळमळणाऱ्या ज्ञानूला तालुक्याला न्यायचं पक्क झालं. वेळ न घालवता 5-6 जणांनी डोक्यावर घोंगड्यांच्या खोळ घेतल्या, हातात काठ्या घेतल्या. त्यातल्या दोघांनी हातभर काठीला कापड गुंडाळून त्यावर वकील ओतलं. ते 2 पलुते हातात घेतले. गजूदाद्यानं तळमळणाऱ्या ज्ञानूला पाठीवर घेतलं. ज्ञानूच्या डोक्यावरून गजूच्या अंगावर येईल अशी घोंगड्याची लांब अशी खोळ घातली आणि ज्ञानूला पाठीवर घेऊन गजूदाद्यानं उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकला. ज्ञानूच्या आईचं आणि काकूचं रडणं चालूच होतं. पोरासाठी रडत होत्या. त्यांच्या रडण्यानं झोपेला गाव जागा झाला होता. घरात ज्ञानूची आई, काकू ज्ञानूसाठी 10 मोकलून रडत होत्या आणि घराबाहेर धो धो कोसळणारा पाऊस आणखीन जोर धरत होता. ज्ञानूला पाठीवर घेऊन पळणारा गजूदाद्या, ज्ञानूचा बाप, फलोतं घेतलेलं आणि इतर शेजारी ज्ञानूला दिवस उगवायच्या दवाखान्यात पोहोचवण्यासाठी, ज्ञानूचा जीव वाचवण्यासाठी सारेजण पळ पळत होते. पळताना ठेचाळत होते. गवत वाढलेल्या वाटेतील दगडांना ठेचकाळत होते. आलटून पालटून ज्ञानूला पाठीवर घेत होते. उर फुटवस्तूवर ज्ञानूसाठी पळत होते. कायठीचा आधार घेत आणि भगभगणाऱ्या पलुत्यांनी अंधार चिरत वाट थोडवत होते. टेम्पो असलेले गाव आता जवळ आलं होतं. वरून धो धो पाऊस आणि घोंगावणाऱ्या वाऱ्याचा वेग हा मंदावला होता. मात्र पळणाऱ्याचा वेग वाढला होता. टेम्पोवाल्याच्या घरी ज्ञानूला घेऊन 5-6 जण पोहोचले. मध्यरात्र होऊन गेली होती. टेम्पोवाल्याला हाक मारली तरी कोणी दार काढीना. तसं एक जण म्हणाला, "हो मामा, पोरग लय आजारी आहे, त्याच्या जीवावर बेतलं, या दार उघडा. पोराला तालुक्याला तुमच्या टेम्पोने घेऊन चालायचं आहे, दार उघडा." असं म्हणत ज्ञानूचा बाप टेम्पोवाल्याचं दार बडवायला लागला. दार बडवण्याचा आवाज ऐकून टेम्पो मालक खडबडून जागा झाला. त्यानं घरातील लाईट लावला, दार उघडलं आणि बघतोय तर काय, वरच्या गावातील 5-6 जण एका पोराला पाठीवर घेऊन आलते. सारेजण एवढ्या पावसातही घामानं डबडबले होते. त्याने घडलेला प्रसंग सांगितला. तसं टेम्पोवाल्यानं अंगात शर्ट घातला आणि टेम्पो सुरू करून तो वळवला. वरच्या गावातून धावत पळत आलेल्या पोराच्या जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या साऱ्यांना बसायला सांगितलं. बघता बघता 4 वाजले होते. तालुक्याला जायचा रस्ता होता पण कच्चा, खड्ड्यांचा रस्ता. रस्त्यामध्ये मध्ये आलेलं उड्याचं पाणी आणि या साऱ्या अडचणीतून टेम्पो तालुक्याला पोहोचायला किमान 2-2.5 तास लागणार होतं. टेम्पो सुरू केला ज्ञानूसाठी, ज्ञानूचा जीव वाचवण्यासाठी. टेम्पोवाल्यानं कच्च्या रस्त्याचा विचार केला नाही. आपल्या टेम्पोची पर्वा केली नाही. मोठे खड्डे येताच टेम्पो हळू चालवायचा. पण आज या पोरासाठी रोजच्यापेक्षा जरा जास्त वेगानं टेम्पो चालवत होता. निम्मा अंतर टेम्पो गेला. आता पुन्हा पावसानं जोर केला. ज्ञानू आता जास्तच तळमळत होता. त्याला असह्य वेदना होत होत्या. श्वास घेण्याचा त्रास होत होता. जसं जसं तालुक्याचं ठिकाण जवळ आलं तसं त्याला जास्त त्रास व्हायला लागला. पहाटे 6-6:15 वाजता टेम्पो दवाखान्याच्या दारात पोहोचला. डॉक्टरांना हाका मारून दवाखाना उघडायला लावला. यात काही वेळ गेलाच. ज्ञानूला टेम्पोतून उचलून दवाखान्यात येण्यासाठी दवाखान्याच्या पायरीवर पाय ठेवणार इतक्या ज्ञानूला उलटी झाली. तोंडातून फेस आला. तसंच उचलून ज्ञानूला डॉक्टर समोर नेलं. त्याच्या तोंडाचा फेस पुसून डॉक्टरांनी ज्ञानूला तपासलं आणि म्हणाले, पोरग संपलंय, थोडं लवकर यायला पाहिजे होतं. डॉक्टरांच्या समोरच तुकाबा म्हणाला, काय करावं, सूर्य उगवला, इकडं पोरानं जीव सोडला. एवढं करून अखेर पोरानं फसवलं. तसा ज्ञानूचा बाप आणि चुलता गजू दवाखान्यातच हंबरडा पडून ओरडले, हे पोरा, ज्ञानू, ए ज्ञानू,
ज्ञानूच्या बापाला आणि गजूला थोडं शांत केलं. ज्ञानू गेल्याची बातमी तालुक्याच्या गावातील मुंबईकरांना कळवली. ज्ञानूचा मृतदेह त्याच टेम्पोतून शेजारच्या गावी आणला. पावसाचा जोर तर जास्तच वाढला होता. घोंगड्यात ज्ञानूचा मृतदेह घालून भर पावसात डोंगराच्या चढाच्या रस्त्यानं वळणाच्या रस्त्यानं चालत चालत घरी घेऊन आले. रात्रीपासून जागलेला गाव पाटे वाटेकडे डोळे लावून बसला होता. असं घोंगड्यातील ते ओझं चौघं वाहून घेऊन आले तसं गावानं आणि बाजूच्या घरच्यांनी काय ओळखायचं ते ओळखलं होतं. ज्ञानूच्या आईनं तर आपल्या वासरासाठी हंबरडाच फोडला. सुंदरा काकू ज्ञानूसाठी टाहो फोडून रडत होती. आजी आजोबा तर नातवासाठी डोकं आपटून घ्यायला लागले. ज्ञानूच्या उचित जाण्यानं सारा गाव दुःख जागरात बुडाला. ज्ञानूच्या घरच्या माणसांची नातेवाईकांची रडारड सुरूच होती आणि पावसाची झडी सुरू होती. आता मात्र दुपार टळून गेली. गावातील मुंबईकरांची वाट बघता बघता सायंकाळच्या 5 वाजल्या आणि मुंबईकर गावकरी आले. ज्ञानूचं प्रेत घरी आणलं. ही बातमी शाळेत कळताच पाटील गुरुजींनी शाळा सोडली आणि ज्ञानूच्या घरी जाऊन ज्ञानूला पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. शाळकरी मोठ्याल्या पोरांनी ज्ञानूला पाहिला. नुसती गर्दी केली. ज्ञानूला पाहून येताना या पोरांची मनं गलबलून गेली. सायंकाळ झाली. 6 वाजता ज्ञानूचा मृतदेह उचलला, स्मशानात नेला. पुढे जाऊन लोकांनी खड्डा काढला होता. त्या खड्ड्यात तो कोवळ्या मासाचा गोळा अगदी अलगद ठेवला. खड्ड्यातील ज्ञानूच्या मृतदेहावर फशानं माती उचलून टाकताना पाटील गुरुजींचा हात थरथरलं. अश्रू अनावर झालं. आतापर्यंत मैताला जाण्याचे तरुण पाटील गुरुजींची ही पहिलीच वेळ होती. तीच ही पहिली वेळ आपल्या लाडक्या शिष्याच्या मैताला येण्याची होती. ज्ञानूला कायमचा निरोप देऊन घरी येताना पाटील गुरुजींना आपल्या लाडक्या विद्यार्थ्याची सहलीतील आठवण होत होती. तर त्यापेक्षा इतक्या विद्यार्थ्यात यावर्षी बिनचूक पसायदान म्हणणारा ज्ञानू गुरुजींच्या नजरेसमोरून हटत नव्हता. पाटील गुरुजी खोलीवर आलं, आंघोळ केली. ज्ञानूच्या जाण्यानं अस्वस्थ झालेले पाटील गुरुजी त्या रात्री जेवले नाहीत. 3 वर्षापूर्वी 21 जुलै रोजी पाटील गुरुजींची नोकरी सुरू झाली होती आणि आज त्याच या 21 जुलैच्या दिवशी ज्ञानू गेला होता. सर्पदंशानं देवाघरी गेलेल्या ज्ञानूला गुरुजींनी मोठमाती दिली. तेव्हा हा कमी वयात समाधी घेतलेला तो ज्ञानेश्वर भासला. शाळेतील इतक्या मुलात संपूर्ण पसायदार म्हणणारा एकमेव विद्यार्थी ज्ञानू हा सर्वांचा आवडता होता. तो देवालाही आवडला होता. गुरुजींचा आवडता शिष्य ज्ञानू देवाघरी जाऊन 26 वर्ष होत असले तरी गुरुजींना दरवर्षी आपल्या नोकरी सुरूची 21 जुलै तारीख येते तेव्हा ज्ञानूच्या जाण्याची आठवण येते. तर आजही शाळेत ज्या ज्या वेळी मुलं संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं ते पसायदान म्हणतात त्यावेळी बिनचूक संपूर्ण पसायदान म्हणणाऱ्या हुशार ज्ञानूची आठवण अगदी आवर्जून येते, अगदी आवर्जून येते, आवर्जून येते.